मित्रांनो, तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का? तुम्ही खूप चांगले वागण्याचा प्रयत्न केला, पण ह्या गोष्टीचा लोकांनी फायदा उचलला. जर तुम्ही खूपच चांगले साधे सरळ राहिलात तर कोणी ना कोणी तुमची फसवणूक करेल, तुमचं शोषण करेल आणि तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. कारण खूप चांगला माणूस नेहमीच दुसऱ्यांच्या मर्जीप्रमाणे जगतो, स्वतःच्या ध्येयांवर फोकस करू शकत नाही, मोठं काही करू शकत नाही आणि शेवटी तो आयुष्यभर असमाधानी राहतो. म्हणून हे समजून घ्या की अति चांगुलपणा सुद्धा धोकादायक असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त वाईट वागले पाहिजे, पण चांगुलपणाची सुद्धा एक मर्यादा असते. नाहीतर लोक तुमचा आदर करणं सोडून देतील, तुम्हाला सिरियसली घेणार नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नो मोर मिस्टर नाईस गाय या पुस्तकाच्या मदतीने 5 अशा मोठ्या चुका सांगणार आहे ज्या तुम्ही टाळल्या पाहिजे. नाहीतर लोक तुमच्या चांगुलपणाचा नेहमी फायदा घेत राहतील, तुम्हाला किंमत देणार नाही. चांगले वागून सुद्धा लोक तुमच्या बरोबर वाईट का वागतात ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. पहिली चूक आहे सगळ्यांना खुश करण्याचा अतिरेक करू नका. रमेश एक मिडल क्लास कुटुंबातील साधा माणूस होता. तो एका आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता आणि त्याच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी होती. मोठं घर घेतलं होतं, 2 मुलं होती, दोघंही कॉलेजला जायची. मुलांच्या प्रत्येक इच्छेसाठी तो काही करायला तयार असायचा. एके दिवशी मुलांनी बाईक मागितली आणि रमेशने लगेच त्यांना बाईक घेऊन दिली, ती सुद्धा कर्ज काढून. त्यांना महागडे मोबाईल हवे होते, तेही लगेच घेऊन दिले. मित्रांना उधारी हवी होती, बिंदास दिली. मित्र पैसे कधी परत करत नव्हते, पण तो काही बोलत नव्हता, कारण त्याला चांगला मित्र बनून राहायचं होतं. याचा परिणाम असा झाला की त्याचा महिन्याचा पूर्ण पगार खर्च होऊ लागला आणि बचत मात्र 0. पैसा होता पण सेव्हिंग्स काही नव्हती. अचानक एके दिवशी रमेश गंभीर आजारी पडला. डॉक्टरांनी सांगितले उपचारासाठी प्रत्येक महिन्याला लाखोंचा खर्च येईल. त्याची सेव्हिंग्सही काही नव्हती. रोगामुळे नोकरीही सोडावी लागली. मुलं काही कमवत नव्हती. मित्रांनी सुद्धा पैसे द्यायला साफ नकार दिला. अखेर घर विकावे लागले आणि त्याची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडून गेली. हे असं का झालं? कारण रमेश नेहमीच दुसऱ्यांसाठी जगला, पण स्वतःसाठी कधीच जगला नाही. त्याने नेहमी दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण केल्या, पण स्वतःसाठी एक पैसाही वाचवला नाही. तो सगळ्यांना खुश करायच्या प्रयत्नात स्वतःचे भविष्य विसरून गेला होता. म्हणून प्रत्येकाला हो म्हणणं थांबवा, नाही म्हणायला शिका. थोडे कणखर बना. तुम्ही कोणाचेही गुलाम नाही. गरज असेल तिथेच मदत करा. स्वतःच्या भविष्याचा विचार करा. तुमचं आरोग्य, तुमचं करिअर, तुमचं आर्थिक स्थैर्य हे तुमच्या जबाबदारीत येतं. मित्र, कुटुंब, इतर लोक कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कधी काय होईल सांगता येत नाही. पैसे फक्त कमवायचेच नाही तर शहाणपणाने त्याचा उपभोग घ्यायला शिका. सगळ्यांना खुश करण्यात स्वतःला विसरू नका. दुसरी चूक आहे तुमचे राहण्याचे स्टँडर्ड्स म्हणजे दर्जा वाढवा. आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता. त्याचे सगळेजण मजा घ्यायचे, पण खरी गोष्ट अशी होती की तो मजेचा विषय कमी आणि चेष्टेचा विषय जास्त झाला होता. मुलं मुली त्याची चेष्टा करायचे, त्याला टोमणे मारायचे, त्याचा अपमान करायचे आणि तो काय करायचा? फक्त हसायचा, कधी थोडा चिडायचा, पण प्रत्यक्ष काहीच करायचं नाही. ज्या लोकांनी त्याचा अपमान केला त्यांच्याच लहान सहान कामांसाठी तो धावत सुटायचा. मुलींनी काही सांगितलं, झेरॉक्स काढून आण, असाइनमेंट करून दे, तर तो ताबडतोब करायचा. त्याला वाटायचं असे केल्याने लोक, विशेषतः मुली, त्याला पसंत करतील. पण प्रत्यक्षात काय झालं? लोकांनी त्याला कधी गंभीरपणे घेतलंच नाही. त्याला नेहमी कमी लेखले गेले आणि गरज संपली की लोक पुन्हा त्याची चेष्टा करू लागले. अति चांगल्या लोकांची दुसरी मोठी चूक म्हणजे ते स्वतःसाठी उच्च स्टँडर्ड्स म्हणजे उच्च दर्जा ठेवत नाही. अनेक जण हीच चूक करतात. लोक आपला अपमान करत असतील तरी आपण गप्प बसतो, त्यांची कामं करतो आणि त्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो. पण हे स्वतःच्या इज्जतीचा सौदा करण्यासारखं आहे. तुमचे स्वतःचे नियम असले पाहिजे. तुमच्या सुद्धा काही मर्यादा आणि स्टँडर्ड्स असले पाहिजे. मित्रांमध्ये थोडीफार चेष्टा मस्करी ठीक आहे, पण जर मीच कायम लक्ष बनत असेल तर तिथे ब्रेक लावायला हवा. लोक माझी किंमत करत नाही, पण गरज असली की माझ्या जवळ येतात हे मी स्वीकारू शकत नाही. रेस्पेक्ट हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. जर तुम्ही लोकांच्या समोर आपले स्टँडर्ड्स कमी केले तर लोक कधीही तुमचा रेस्पेक्ट करणार नाही. जर कोणी वारंवार तुमचा अपमान करत असेल तर त्यांना प्रेमाने समजवा. गरज पडल्यास असे लोक टाळा. असे मित्र जोडा जे तुमचा सन्मान करतात. माणुसकी आहे, मदत करायला हरकत नाही, पण दुसऱ्यांचे नोकर बनू नका.
लोक तुमचा फायदा घेत असतील तर त्यांना स्पष्टपणे सांगायला शिका. स्वतःची किंमत ओळखा आणि स्वतःसाठी उच्च स्टँडर्ड्स ठेवा. तिसरी चूक आहे स्वतःच्या गरजांना सर्वप्रथम प्राधान्य द्या. अमित नावाचा एक यशस्वी तरुण होता. चांगली नोकरी, छान घर, सुंदर कुटुंब, सगळं काही होतं, पण तरीही त्याला सतत निराश वाटायचं. त्याला त्याचं काम निरर्थक वाटायला लागलं. रात्री नीट झोप लागत नव्हती, डिप्रेशन यायला लागलं आणि रोज मायग्रेनचा त्रास होऊ लागला. मी असा का वागतोय हे त्याला समजत नव्हतं. म्हणून एके दिवशी तो मानसोपचार तज्ञांकडे गेला आणि त्याला सांगितलं, मला समजत नाहीये मी काय करू, असं वाटतंय सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. हे ऐकून मानसोपचार तज्ञांनी त्याला विचारलं, तू स्वतःसाठी रोज काय करतोस? अमित विचारात पडला. त्याने काही गोष्टी सांगितल्या, जसे की तो फिरायला जायचा, लोकांना भेटायचा, वेळ द्यायचा वगैरे वगैरे वगैरे. पण खोलवर चर्चा केल्यावर लक्षात आलं की तो स्वतःसाठी काहीच करत नव्हता. सगळी कामं फक्त कुटुंबासाठी, मुलांसाठी आणि जबाबदाऱ्यांसाठी, पण स्वतःच्या मनासाठी काहीच करत नव्हता. अति चांगल्या लोकांची मोठी चूक म्हणजे स्वतःच्या गरजा विसरणे. प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांसाठी करत राहिलात तर तुम्ही आतून तुटून जाल. तुम्हाला स्वतःसाठी वेळ द्यावा लागेल. मानसोपचार तज्ञांनी अमितला 4 सवयी लावायला सांगितल्या आणि आश्चर्य म्हणजे अमित लवकरच बरा झाला. पहिली सवय होती शरीरासाठी व्यायाम आणि मनासाठी ध्यान धारणा करा. दुसरी सवय होती नवीन छंद जोपासा, काहीतरी नवीन शिका किंवा जुना आवडता छंद पुन्हा सुरू करा. तिसरी सवय होती स्वतःसाठी विश्रांती घ्या, झोप पूर्ण घ्या, मित्रांसोबत गप्पा मारा, कधीतरी फिरायला जा, लोक काय म्हणतील याची चिंता करू नका. चौथी सवय होती चांगले पुस्तके वाचण्याची सवय लावून घ्या. मोटिवेशनल, फिक्शनल कोणतंही पुस्तक वाचा. चौथी चूक, संघर्ष किंवा वादविवादाला घाबरणे बंद करा. तुम्ही कधी अशा लोकांना पाहिले जे कोणत्याही वादात पडायचं टाळतात? उदाहरणार्थ, समजा तुम्ही एका हॉटेलमध्ये गेलात, ऑर्डर दिलीत आणि शांतपणे बसलात. जेवण उशिरा आलं, अर्धवट शिजलेलं, चव नाही, इतकं वाईट की एक घासही गिळवत नाही, पण तरीही तुम्ही काहीच बोलत नाही. न बोलता तो अन्न पदार्थ खाता किंवा दुसरं काहीतरी ऑर्डर करता. स्वतःचे पैसे वाया घालवता. का? तर भांडण नको, वाद नको, सीन क्रिएट करायचं नाही. पण हे अति चांगले वागणे नाही, तर हा मूर्खपणा आहे. मी पूर्वी असाच होतो. काही झालं तरी गप्प राहायचो, संघर्ष टाळायचो, अन्याय सहन करायचो, पण नंतर लक्षात आलं हे योग्य नाही. या उलट काही लोक अति आक्रमक असतात. जरासं काही झालं की मॅनेजरला बोलावतात, शिवागीळ करतात, पैसे न देता निघून जातात. हेही चुकीचं आहे. पण कमीत कमी आपल्या हक्कांसाठी उभं राहणं गरजेचं आहे. तुम्ही संघर्ष टाळत बसलात तर लोक तुमचा फायदा घेत राहतील. तुम्ही कधीच स्वतःसाठी स्टँड घेतला नाही तर लोक तुम्हाला हलक्यातच घेतील आणि सर्वात महत्वाचं तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल. म्हणूनच कोणतीही अडचण आली तर त्याचा सामना करा. तुम्हाला काही चुकीचं वाटलं तर प्रत्यक्ष बोला, चर्चा करा, गोंधळ घालू नका, पण स्वतःच्या मतावर ठाम राहा. संघर्ष टाळू नका, त्याला सामोरे जा. मग लोक तुम्हाला जास्त सिरियसली घ्यायला लागतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. 5वी चूक आहे स्वतःची मते, भावना मनात दाबून ठेवू नका. अनिरुद्ध एक साधा, सुसंस्कृत आणि चांगल्या विचारांचा तरुण होता. तो स्वभावाने शांत, संयमी आणि नेहमी दुसऱ्यांना आनंदी ठेवणारा होता. त्याने आयुष्यात कधीच कोणाशी वाद घातला नाही, कोणालाही दुखावलं नाही. अनिरुद्धचं लग्न सायली सोबत झालं. सुरुवातीला सगळं छान होतं, पण हळूहळू सायलीला जाणवायला लागलं की अनिरुद्ध कधीच आपलं मत ठामपणे मांडत नाही. घरात कुठलाही निर्णय असो तो नेहमी तुला हवं ते कर असं म्हणायचा. तो तिच्या चुका स्पष्टपणे सांगायचा नाही, फक्त गप्प बसायचा. स्वतःच्या गरजा, इच्छा सगळं त्याने मागं टाकलं फक्त सायलीला खुश ठेवण्यासाठी. त्यामुळे सायलीला वाटायला लागलं की अनिरुद्धला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही आणि तिच्या मनात हळूहळू त्याच्याविषयी आदर कमी झाला, कारण तो स्वतःचं मत ठामपणे सांगायचा नाही. याचा परिणाम म्हणजे त्यांच्या नात्यात प्रेम कमी होऊ लागलं. दोघांमध्ये संवाद कमी झाला. सायलीला वाटायला लागलं अनिरुद्ध फक्त तडजोड करणारा एक चांगला माणूस आहे, पण खरा जोडीदार नाही. अति चांगल्या माणसाची सर्वात मोठी चूक म्हणजे तो स्वतःची मतं व्यक्त करत नाही. त्याला काय आवडतं आणि काय नाही हे तो कधी सांगतच नाही. तो इतरांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात नेहमी स्वतःच्या इच्छांचा त्याग करतो. म्हणून मित्रांनो, तुमच्या मतांना, भावनांना, विचारांना कमी लेखू नका. नात्यात तडजोड करा, पण स्वतःला त्रास करून नाही. स्पष्ट बोला,
मोकळेपणाने चर्चा करा, चांगुलपणाला शहाणपणाची जोड द्या. ही सगळी महत्वाची शिकवण मी तुम्हाला नो मोर मिस्टर गाय या पुस्तकातून सांगितली आहे. या 5 मुद्द्यांपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणते मुद्दे आवडले मला कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.